मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये भाजपला सपशेल बहुमत 227 जागांमध्ये भाजपला 100हून अधिक ठिकाणी विजयी होण्याचा अंदाज। भाजपने केलेल्या सर्वेक्षणामध्ये महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष। मुंबई महापालिका मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ। पुढील 2 दिवसांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई विभागाची बैठक। मतदार याद्यांबाबत 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडू शकणार। 5 डिसेंबरला हरकती सूचनांवर सुनावणी होणार। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक। मनपा निवडणुकीबाबत युती आघाडीबाबत अद्याप निर्णय नाही। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती। दरम्यान पवार काँग्रेससोबत जाणार की ठाकरे बंधूंसोबत युतीमध्ये जाणार हे गुलदस्त्यात। मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे। मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढला, मग निवडणूक का वेगळी लढता, असा शरद पवारांचा सवाल। सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा। काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावर ठाकरे सेना ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल, ठाकरे सेनेची भूमिका। सूत्रांची माहिती। पवार उद्धव ठाकरे काय बोलतात त्याचं मनसेला देणं घेणं नाही। मनसे काही मवियाचा भाग नाही। मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मारहाणीची भाषा करतात, त्यांच्यासोबत न जाण्याची आधीचीच भूमिका। मनसे मविया आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य। आम्ही या विषयावर नेते आणि कार्यकर्त्यांना विचारलं, दिल्लीतही चर्चा केली। गायकवाडांची प्रतिक्रिया। मुंबईतील मोर्चा मवियाचा नव्हता तर सर्वपक्षीय होता, शरद पवारांनी मत व्यक्त केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आघाडी बिघाडी म्हणण्याची गरज नाही। शिवसेना ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर एकटं लढण्याची वेळ आली तर एकटं लढू, पेडणेकरांकडून स्पष्ट। सिंधुदुर्गमधील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार। शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही होती। रवींद्र चव्हाणांवर टीका करताना शिंदेच्या सेनेचे आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया। इथली बॅग भरली, आता कमळाच्या दिशेनं वारी सुरू। ज्याच्या आश्रयाखाली काम केलं त्यांनाच फसवलं। महेंद्र दळवींचा नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा। महेंद्र दळवी काय टीका करतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। तटकरे मोठे नेते असल्यानं त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही। दळवींच्या टीकेला मंत्री दत्ता भरणेंचं प्रत्युत्तर। कृषी मंत्री दत्ता भरणे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भरणेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नजरकैदेमध्ये ठेवलं। यशोमती ठाकूर यांचा आरोप, आमचे लोक ताब्यामध्ये घेतले तर आम्ही गप्प बसणार का? यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। ठाणे मनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध। 2017 प्रमाणे यंदाही 33 प्रभाग असणार। 32 प्रभाग 4 सदस्यांचा तर 1 प्रभाग 3 सदस्यांचा असणार। दरम्यान ठाण्यामधील प्रत्येक प्रभागामध्ये 10,000हून अधिक मतदार वाढले। जळगाव पालिकेची 4,38,523 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध। यात 33,770 दुबार मतदार असल्याचं उघड। मतदार याद्यांमधील सुमारे 40,000 मतदारांची फेरफार झाल्याचाही अंदाज। भाजपची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता असल्यानं विकास निधी भाजपच देऊ शकतो। पुढचा नगराध्यक्ष सुद्धा भाजपचा असेल तर विकास गतिमान होईल। वेंगुर्लेमधल्या भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप यांच्याकडून विश्वास व्यक्त। वेंगुर्ल्याचा विकास फक्त दीपक केसरकरांमुळे झाला। भाजपचा या विकासामध्ये काय संबंध? शिंदे सेनेचे जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांचा सवाल। आमदार खासदारांना आदर आणि सन्मानाची वागणूक द्या। सामान्य प्रशासन विभागाचे सर्व शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना आदेश। आदेशाचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद। नारायण पवारांनी शिवसेना शिंदे सेनेच्या हरेश महाडिकांच्या कानशिलात लगावली। नारायण पवारांनी मारहाण केल्याचा हरेश महाडिक यांचा आरोप। ठाण्यामधल्या नौपाडा भागात लक्ष्मीनारायण गृहनिर्माण संस्थेच्या ठिकाणी सदनिकांच्या रजिस्ट्रेशन। भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये वाद। काल शिंदेच्या सेनेकडून स्टंटबाजी करण्यात आली। कुणालाही काल मारहाण झाली नाही। मारहाणीचे आरोप असलेल्या भाजपच्या नारायण पवारांचं स्पष्टीकरण। भाजपच्या माजी नगरसेवकांनी मारहाण केली नाही, श्रेयवाद कुणीही करू नये। लक्ष्मीनारायण गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष समीर फाटे यांचा खुलासा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पोलिसांकडून चौकशी। शीतल तेजवानीसोबत येवलेंची चौकशी। आर्थिक गुन्हे शाखेनं सूर्यकांत येवलेंचा जबाब नोंदवला। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या चौकशीनंतर आज शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत।
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीच्या अहवालामधील निरीक्षण समोर. दस्त नोंदणी करताना जागेचा ऑनलाईन उतारा पाहिला नाही. बंद झालेला जुना 7/12 दस्तला जोडण्यात आला. उद्योग संचालनालयाचे पात्रता प्रमाणपत्र नसल्याचं समोर. पुण्यामधील मुंढवा प्रकरणामध्ये चौकशी होतीये हेच भाग्य. काही झालं तरी पार्थ पवार यातून सुटणार नाही. सत्यता खूप दिवस लपणार नाही. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मनसेच्या निवडणूक कार्यालयामध्ये प्रारूप मतदार याद्यांचं वाटप केले जाणार. सूत्रांची माहिती तर मतदार यादीमधील चुकांचा अहवाल पक्ष कार्यालयामध्ये जमा करणार असून राज ठाकरेंच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची